आपल्याला अभ्यास असला पाहिजे. माझा कर्जा जामीनदार त्याचं उत्पन्न किती आहे, पगार किती येते, त्याला त्याचं घर संसार चालवण्यासाठी आवश्यक त्याच्या पगारीमधून 33.33% गेला पाहिजे. स्टँडर्ड डिडक्शन तेवढं मायनस झालं पाहिजे. शिल्लक किती राहते तेवढ्यावर तुम्ही जप्त करू शकता. सेल ऑफिसर हे व्यक्ती कोण असावी? म्हणजे सेल ऑफिसर कायद्या तुमचा सिनियर मोस्ट अधिकारी असावा, त्याला कायद्याचं नॉलेज असावं, जबाबदारीची जाणीव असावी. असे अधिकारी सिनियर मोस्ट अधिकारी सेल ऑफिसर म्हणून तुम्ही घेऊ शकता. ब्रँच मॅनेजर अबाव ब्रँच मॅनेजर. परंतु ब्रँच मॅनेजर हा सक्षम असला पाहिजे. वापर त्याचा शस्त्राचा वापर नीट करता आलं पाहिजे. अभिमन्यूसारखं मध्ये जाऊन धारतीर्थ पडणारा नसावा. आपल्याला लढाई जिंकूनच बाहेर यायची आहे. मागणी नोटीस मस्ट बी मागणी नोटीस नंतर जंग मालमत्ता जप्ती 2 पॉइंट झाले. त्यानंतर तुम्ही कुठली ऍक्शन घेऊ शकता. हे 2 मॅन्डेटरी आहेत. 2 मॅन्डेटरी जंगम मालमत्ता आणि त्याचं कारण सांगतो तुम्हाला काय. एक हायकोर्टाचं सायटेशन आहे. स्थावर मालमत्ता आपण मोठ्या प्रमाणात जप्त केली. हायकोर्टाने निर्देश काय दिले सर, त्याची जंगम मालमत्ता जप्त असताना तुम्ही स्थावर मालमत्ता जप्त का केला. ती मालमत्ता एका संस्थेला रिव्होक करावी लागली. त्याने काय सांगितलं, एक थोडक्यात उदाहरण सांगतो तुम्हाला. एक साधारणपणे 50 लाखाचं त्याच्याकडे आपलं येणे बाकी आहे. त्याच्या आपण 60-70 लाखाची स्थावर मालमत्ता जप्त केली. त्याने कोर्टामध्ये असे नमूद केला, साहेब 50 लाखाची माझ्याकडे जंगम मालमत्ता जप्ती आहे. त्या अधिकाऱ्यानं नियमाचं पालन केलं नाही. आणि जर माझ्याकडे जंगम मालमत्ता जप्तीला आले असेल तर माझ्याकडे मिळालं असतं. मी द्यायला तयार आहे. कोर्टानं ती केस डिसमिस केली. जंगम मालमत्ता जप्ती कारवाई करा म्हटली. भले तुम्ही तिथं नील पंचनामा करा, पण जंगम मालमत्ता जप्ती मस्ट बी. आणि डिमांड नोटीस पहिला, त्यानंतर जंगम मालमत्ता जप्ती, त्यानंतर तुम्ही पुढच्या सगळ्या कारवाई करू शकता. बँक अकाउंटवर अगोदरच जमण्याचं डिडक्शन जर लागलं असेल, पुन्हा आपण जर बँक जप्तीला आपण जर अकाउंट जप्तीला तर आपण तो आपली कपात जर आधार म्हणतात प्रायोरिटी कशाला दिली. अगोदर जी कायद्याने जी कपात दिलेली आहे त्यांना देणार, त्यानंतर आपला सिक्वेन्स लागतो. काय होतं आपलं आपल्या कर्जानंतर त्यांनी बाहेर कुठं कर्ज घेतलेलं असेल आणि कर्जाची नाही, कर्जाची कपात हा भाग वेगळा. ही आपली कोर्टाची अटॅचमेंट आहे. कर्ज तिथं त्याचं थांबवलं जातं. कर्जाला त्या आता उदाहरणार्थ माझी बँक आहे, माझ्या बँकेचं एक सर आहे, तर सरांच्या कर्ज खात्याला ठराविक रक्कम दर महिन्याला जमा होते. ते जमा करायची गरज नाही. खात्यात फ्रीज केलं, तिथं थांबविलं, ते पण कर्ज त्यांचं कर्ज त्यांचं स्वतःची एनपी करून ठेवू शकतात. पण आपलं त्यांना आपल्या आदेशाचं पालन करावं लागतं, कारण ही कोर्टाची अटॅचमेंट आहे. ही कोर्टाची अटॅचमेंट आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचं कुठं कर्ज आहे हा भाग नाही, आदेशाचं पालन करणं हा भाग महत्वाचा आहे. डिटेल म्हणजे कंटेंट्स वाईज जायचं म्हणलं तर 8 ते 9 तास जातात. मला वाटतं नागपूरचे कोण आले असतील तर मी नागपूरच्या लॅपटॉपच्या आपलं धनंजय गाडगे इन्स्टिट्यूटमध्ये 8 तासाचं सुद्धा सेशन झालेलं आहे. 8 तासही आम्हाला कमी पडले. तुम्ही आलते ना सर? हा, तर 8 तास आम्ही तिथं गेले. 8 तासामध्ये सुद्धा आमचं पूर्ण झालं नाही, पण वेळ कमी असल्यामुळे मी शॉर्टकट मध्ये घेतलेलं आहे सगळे कंटेंट. सर प्लीज. 100% 97 आर्बिट्रेटर अवॉर्ड असल्याशिवाय काही करू शकत नाही. आर्बिट्रेटर अवॉर्ड असल्याशिवाय आपण 97चा विचारच करू शकत नाही. मग बँक खाती त्याचा पोट प्रकार झाला.
हो. तुमचा प्रश्न काय? आर्बिट्रेटरने आपल्याला जर अवॉर्ड दिला, हा. इतर प्रॉपर्टी नंतर जर काही प्रॉपर्टी आपल्याला त्याची माहिती झाली तर ते ऍडजस्ट करून हो, तारण नसलेली हा, तारण 100% करू शकता, करू शकता. आणि तेच करायचं. मी आता थोडं ऑफलाईन मध्ये बोलतो, मी एक संस्थेचा नोकर म्हणून बोलतो. जामीनदाराची पहिला प्रॉपर्टी अटॅच करा, तुमची वसुली लगेच होते. तुमचा प्रतिनिधी एक तयार झाला तिथं कामकाज करायला, तुम्ही तिथं जायची गरज नाही. कर्जदाराची केलं तर काय, माझं मी घेतले, मी आय एम एन्जॉयिंग दिस लोन, तो त्याला काय तेवढं वाटणार नाही. पण जामीनदाराची प्रॉपर्टी तुम्ही अटॅच केली, तो त्याच्या घरात जाऊन बसतो. जामीनदाराची जंगम मालमत्ता जप्त करा, त्यांनी लगेच त्याच्याकडे जातो ताबडतोब. म्हणून काय म्हणतात साहेब, अगोदर कर्जदाराची करा नंतर आमच्याकडे या म्हणतात. अगदी बरोबर आहे, त्याची मी करायचीच, काय करायचं आम्ही? पण प्रेशराईज जामीनदारावर करायचं, नाही, आता घालतो त्याने प्रेशर. करायचं. हो का, तो न्याय आहे. पहिला कर्जदाराशीच करावं लागणार, त्यानंतर जामीनदाराकडे जावं लागणार आहे. परंतु जप्ती करता, दॅट इज द चॉईस ऑफ द सेल ऑफिसर. असं काय नाही कायद्यामध्ये. सेल ऑफिसरला पब्लिक मनी, तो संस्थेचा पैसा म्हणत नाही सेल ऑफिसर, पब्लिक मनी वसूल करण्यासाठी त्याच्या सद्विवेक बुद्धीला जे वाटते तो ते कृत्य करू शकतो. दोघांचे करता येते का? तिघांचे ज्यांचे आहेत तेवढे सगळ्यांचे करता येते. हो, ॲट अ टाइम करता येते. फक्त तिथं थोडं तुम्हाला हे करावं लागणार. सिव्हिल प्रोसिजर कोड 1960 जे आहे, मूल्यांकन काढावं लागणार आहे. मूल्यांकन असं काढायचं, आपण रेडी रेकनर काढायचं नाही. मला वाटतंय ही रेडी रेकनरच्या पुढे जात नाही. कर्ज 50 लाखाचं आहे, मूल्यांकन रेडी रेकनरचं किती निघणार आहे? 20-30 लाख निघत नाही. सगळ्यांच्या प्रॉपर्टीचं मूल्यांकन 50 लाख आहे, म्हणून मी जप्त केलो. शेवटी सेल ऑफिसरनं तुमचं माइंड चालविलं पाहिजे त्या ठिकाणी. प्रत्येक प्रश्न आला तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने कृपया करून जे बोलायचं असेल ते माझ्याशी बोला. हॅलो, प्रॉपर्टी तुम्ही सेल केली का? 97 खाली तुम्ही एखादी प्रॉपर्टी सेल केली का? सेलच्या प्रोसिजरला आता जप्त्या आमच्या सडलेल्या आहेत. मे 2024 पासून आमच्या कारवाई सगळ्या सुरू झालेल्या आहेत. सेलचे आता आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे. सेलच्या प्रोसिजरला आता आलेले आहे. एक साधारणपणे 2 महिन्यामध्ये आपले एक ग्रुप तयार करू. ग्रुपवर तुम्हाला मी टाकतो की ही प्रॉपर्टी आम्ही सेल केलेली आहे. जसं आपल्या स्टेट ॲक्टमध्ये 101 मध्ये जे सब रूल आहेत 1-20 पर्यंत, तसं याच्यामध्ये आहे का काही? हो, 37 सेक्शन 37 नियम दिले की वकील साहेब आहेत. 37 सेक्शन दिले, नियम दिलेला आहे. सॉरी, सेक्शन नाही, रूल आहे. तसं 107(5) मध्ये आपण कारवाई करतो. येस येस सर, येस. फक्त इथं सिव्हिल प्रोसिजर कोड 21 आहे. ते सांगितलं. सिव्हिल प्रोसिजर कोड 21 आहे. इथं 21 ज्याप्रमाणे सिव्हिल कोड कारवाई करतो त्याप्रमाणे आपला इथं करायचं आहे. तिथं कोऑपरेटिव्ह ऍक्ट प्रमाणे करायचं आहे. हा फरक आहे त्याच्यामधला. 21 सिव्हिल प्रोसिजर कोड फार क्लिष्ट आहे. रोजनामे कोऑपरेटिव्ह मध्ये आपण रोजनामे तयार करतो का? आपण कोऑपरेटिव्ह कारवाई प्रमाणे आपण रोजनामे करत नाही, पण तुम्हाला इथं रोजनामा लिहावा लागणार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या रेकॉर्डवर आली पाहिजे. तुम्हाला वाटलं म्हणून लगेच तुम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही. येस प्लीज, येस प्लीज, पुढे या. माईक नाही काय करा? कुठल्या सेक्शन मध्ये? 97 माईक द्या ना. हा, मयत कर्जदार जर निकालाच्या अवॉर्डच्या पूर्वी मयत आहे का अवॉर्डच्या नंतर मयत आहे? अवॉर्ड तुम्ही नॉमिनेशन करून आर्बिट्रेटरकडे दावा दाखल करू शकता. बोर्डावर यायला काय काय तिथे गरज नाही. तुम्ही तुमच्या संस्थेच्या बोर्डामध्ये दाखल करा आणि आर्बिट्रेटरकडे तुम्ही हे करा. ते सक्सेशन म्हणताय का तुम्ही? सक्सेशनची भानगडीच पडू नका. आर्बिट्रेटरचं जे म्हणणं आहे का तुम्ही लिगली हे करून घ्या. अरे तुम्ही नोटीस इश्यू करा. उदाहरणार्थ आता एक हा व्यक्ती तुमचा कर्जदार आहे, तो मयत झाला, त्याचे एबीसी हे त्याचे वारसदार आहेत. एबीसीला नोटीस इश्यू करा. तुम्ही तुमचे कायदेशीर वारसदार आहात आणि हे असे तुम्ही कर्ज तुमच्या वडिलांनी काय व्हॉटेवर कर्ज घेतलेले आहे, त्याची मालमत्ता अशी अशी आहे, तरी तुमची वारस निश्चितीपूर्ण तुमचं जे म्हणणं आहे ते ह्या तारखेला येऊन तुमचं म्हणणं मांडावं. बोर्ड ऑफ डायरेक्टर संचालक मंडळाचा ठराव घ्या, आर्बिट्रेटरकडे दाखल करा.
मान्यच करावं लागणार आहे. कोऑपरेटिव्ह ऍक्ट आहे, Agree होत नाही. मल्टी स्टेट ऍक्ट मला वाटतं सेक्शन सर 25-30 ना, जामीनदार सुद्धा करू शकतो ते. जामीनदारचं बी करू शकता सर. 25-30 सेक्शन बरोबर आहे ना. आर्बिट्रेटर दाखलाच उपलब्ध करू शकत नाही ना. आर्बिट्रेटर दाखला दिलाच पाहिजे. मयत केसमध्ये मयत केसमध्ये त्याच्या वारसाच्या विरुद्ध दाखला देतो. ते agree होत नाही ना सर. साधी गोष्ट आहे की जर डिपॉझिटर आहे, एक लक्षात घ्या, एक ठेवीदार आहे, त्याचे 2 मुलं आहेत, त्याचे 60 लाख रुपये ठेवी आहे, तो मेला ठेवीदार, त्याचे नॉमिनी असेल किंवा नसेल, वारसदार त्याचे वारसदार क्लेम करणार. जसं वारस हक्काने त्याला ठेवीदाराचा ताबा घेण्याचा अधिकार आहे, तसं कर्जाला सुद्धा तो तेवढाच जबाबदार. Absolutely. Nominee का नाही ते जबाबदार आहे. आर्बिट्रेटर करू शकतो. आणि दुसरं मुद्दा सांगतो, आर्बिट्रेटरने अवॉर्ड दिला, त्यानंतर मयत झाला, सेल ऑफिसरला तो नॉमिनी करण्याचा सुद्धा एक अधिकार आहे. 37-23 सेक्शन खाली नियम 37-23. हे आता एक केस अशीच आहे माझी वैयक्तिक. तर आपण काय केलं बोला. एका संस्थेची केस अशी आहे की कर्जदार हा मयत झालेला आहे आणि आपण ती फाईल ॲडमिनिस्ट्रेटरकडे पुटअप केली, पण त्यांनी ती रिजेक्ट केली. तुम्ही मयताची नोटीस काढली, हो, वारसदाराची नोटीस काढली, संस्थेने नोटीस दिली त्यांना. मान्य संचालक मंडळानं ठराव केला, तो ठराव आर्बिट्रेटरला दिला. हो दिला. हे आहे आर्बिट्रेटर कोण आहे? उदळे म्हणून आहेत पुण्याचे. पालन करत नाही. म्हणजे अशा 2 केस आहेत आणि अमाऊंट मोठाले आहेत. आर्बिट्रेटर तसं करू शकतो. आर्बिट्रेटरला तुम्ही आर्बिट्रेशन ऍक्टचं पुस्तक तुमच्याकडे घ्या, संस्थेमध्ये त्यांना दाखवा, त्यांना अधिकार आहे. आणि काय वाटलं माझा नंबर घ्या, मला फोन करा, मी आर्बिट्रेटरशी बोलेन. किती दिवस तुम्हाला थांबावं लागेल, वेटिंग पिरियड आहे त्याला. किती वेळेस पहिल्या वेळेस आपण एक जमीन किती वेळा एकदा पुढे घ्या, तुमच्या विक्री पुढची स्टेप घ्या. आहे ते. जोपर्यंत प्रॉपर्टी रिकव्हरी होईपर्यंत. पुढे घ्या. या पुढं. या पुढं. या पुढं. तुम्ही घ्या पुढं. जप्तीनंतर 30 दिवसांनी ग्रामीण भागामध्ये 2 एकर जमीन आपण जप्त केली. पहिला लिलावाला त्याला गिराईक लागेल. तुम्ही शब्दप्रयोग 2 एकर म्हणणार. आपल्या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्टमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याला आपण भूमिहीन करू शकत नाही. त्याच्यावर जप्ती चढवा आणि त्याच्या उत्पन्नातून आले, जर इतर त्याच्या काय स्त्रोत असेल इन्कमचे, तर तुम्ही निलाव काढू शकता. ते प्रूव्ह करावं लागेल तुम्हाला. 3 निलाव तुम्ही घेऊ शकता. 3 निलाव जर फेल केले, डिस्ट्रेस प्राइसला ती प्रॉपर्टी तुमच्या संस्थेच्या नावाने तुम्ही करू शकता. त्याला आपण अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे नॉन बँकिंग असेट असं म्हटलं जातं. मला माहित नाही, पण ते घेतलं होता विषय. जर समजा आपण 2 एकर जमीन आहे, आपलं त्याच्याकडे आउटस्टँडिंग आहे, पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर एक आपली 75,000. त्या 75,000 रुपयाच्या तुलनेमध्ये आपण त्याची प्रॉपर्टी काही भाग विकू शकतो ना. हो, विकू शकतो. आपण त्याला पूर्ण नाही. भूमिहीन त्यांना करू नका, त्यांचं पोट मारू नका. म्हणजे त्यांना जीवन जगण्याचा कायद्यानं जमीन त्याला आपण करायलाच नाही ना तिथं. त्याला आपण भूमिहीन करायलाच नाही ना. हो, पालन करू शकता. तर आपल्या कर्जाचा भाग तर आपण काढू शकतो. उद्या केस स्टँड झाली तर तुम्ही वकिलापेक्षा तुम्ही तुमचं म्हणणं चांगलं मांडू शकताय. मी माझ्या केससाठी कुठंच वकील देत नाही साहेब, आम्ही स्वतःच तिथं मांडतो म्हणतो आमचं म्हणणं. दुसरा एक प्रश्न कोणतरी विचारला होता की कर्जदाराबरोबर जामीनदाराची प्रॉपर्टी अटॅच करू शकतो. या ठिकाणी मला सांगायचं, कर्जदाराची जर प्रॉपर्टी फुलफिल जर असेल आपल्या आउटस्टँडिंग बरोबर, तर तुम्हाला जामीनदाराची प्रॉपर्टी अटॅच करायचं का नाही? तुम्ही कर्जदाराशी पहिला करा. ऑलरेडी तर आपण कर्जदारापासून हो, कर्जदाराशी करा. जामीनदाराचे शब्दप्रयोग काय केला, एक असे कर्जदार असे धूर्त असतात की तो स्वतःच्या कर्जदाराच्या प्रॉपर्टीमध्ये काहीतरी लिटिगेशन करून ठेवतो. कायद्यामध्ये फार पळव्याट आहे. आपण तिथं बोललेलं सोपं असते. ज्यावेळी फाईल आपण ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये असंख्य पळवाट आहे. मग अशा वेळेस आपण मी काय करणार, आपली पळवाट शोधायची, जामीनदाराची प्रॉपर्टी अटॅच करायची.
मग तो त्याच्याबरोबर जरा आपण मराठी भाषेमध्ये संवाद निर्माण करणे, तिथं संवाद निर्माण केली की तो बरोबर वाटेवर येतो. हे आता हे जे ऑफसेट प्राइस आपण आहे हे पुन्हा कंटिन्यू व्हायला पाहिजे. सध्याच्या पद्धतीमध्ये विक्री अधिकाऱ्याला विहित रूल मध्ये दिलेला आहे, परंतु कायद्याला अभिप्रेत असा आहे की हा थर्ड माणसांनी रिझर्व्ह प्राइस ठरविली पाहिजे. ते सरांच्याकडे उद्या आपल्याला त्याच्याबद्दल गाईडलाईन इश्यू होणं गरजेचं आहे. सेंट्रल रजिस्ट्रारकडून अपेक्षा आपल्याला काय आहे त्या ह्या विहित गाईडलाईन आपल्याकडे आल्या पाहिजे. जसं आपण किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये जसं AR, DDR सहकार्य त्यांच्याकडनं घेतो म्हणजे लिमिट नुसार घेतो, तसं मल्टीस्टेटचा काय विक्री अधिकारी सध्याच्या विहित कार्यप्रणालीनुसार विक्री अधिकाऱ्याला रिझर्व्ह प्राइस ठरवण्याचा अधिकार आहे. समजा आपण एकदा गव्हर्नमेंट व्हॅल्यू ऑफसेट प्राइस घेऊ शकतो, ती रिझर्व्ह प्राइसचं धोरण ठरवावं लागेल. त्या धोरणामध्ये रिझर्व्ह प्राइस कशा पद्धतीने केली पाहिजे ते सगळं तुमचं भाग सांगतात. ते धोरण आलं पाहिजे. धोरण सुद्धा तुम्हाला करून पाहिजे असेल तर मी घेऊ शकतो. प्लीज. जंगम मालमत्ता नाही निघून गेली का? तुम्ही परागंधा प्रोसिजर करावं लागणार आहे. परागंधा प्रोसिजर पूर्ण करा. 7 वर्ष त्याला वेटिंग पिरियड आहे. कायद्यामध्ये नाही लायचं त्याला. त्यानंतर पुढची कार्यपद्धत तुम्ही करू शकता. परागंधाचे तुम्हाला प्रोसिजर करावं लागणार. काय कार्य विक्री अधिकाऱ्यावर कंप्लेंट करता येत नाही. त्यासाठी सेंट्रल रजिस्ट्रारची मान्यता घ्यावी लागते. कंप्लेंट करायला पण सेंट्रल गव्हर्नमेंट पोलीस कंप्लेंट करू शकत नाही. पोलीस कंप्लेंट जर कोण केलं तर त्या पोलिसांनी त्या संबंधित इन्चार्जनी सेंट्रल रजिस्ट्रारची मान्यता घ्यावी लागते. पोलीस स्टेशनने मान्यता घ्यावं लागते की असं विक्री अधिकाऱ्यांनी इलिगल प्रोसिजर केलेलं आहे आणि त्या इलिगल प्रोसिजर आम्हाला गुन्हा नोंद करायचा आहे. आम्हाला तुमची परवानगी देण्यात यावी. सेंट्रल गव्हर्नमेंट दिली परवानगी तरच अत्यंत चांगल्या पद्धतीनं वसुली संदर्भात आपण या ठिकाणी व्याख्यान दिलेलं आहे आणि त्या संदर्भात बरं साहेब नंबर दिला का तुम्ही सांगा तुमचा नंबर 7588 चालू आहे का तो? हो चालू. या बरं माझा मोबाईल नंबर घ्या 7588 60 98 40 88 88 80 27 50. 2 मोबाईल आहेत. दोन्ही मोबाईल चालू आहेत आणि माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे नवनाथ _बिराजदार युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलवर हा युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर वेगवेगळे काय सहकार्याला काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न करीत असतोय. युट्यूब चॅनलवरती सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट तुमचे सहकाराचे पण जे असेल ते व्हिडिओ वेळोवेळी सरफेसी ऍक्ट. मी सध्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेमध्ये चीफ ऑफिसर म्हणून कामकाज करतो आणि वेगवेगळ्या मल्टीस्टेटच्या 18 संस्था आहेत त्या संस्थेवर सल्लागार म्हणून सुद्धा काम करतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. बिराजदार सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मानासाठी व्यासपीठावर यावं. बिराजदार सरांचा सन्मान फेडरेशनचे ज्यांचं खूप मोठं योगदान मल्टी स्टेट फेडरेशन मध्ये आहे असे ॲडव्होकेट गडगे यांना विनंती करतो आणि अभिलाष शिंदे सर यांनी बिराजदार सरांचा सन्मान करावा. मार्गदर्शन केलेले आहे. मुळात SRO संदर्भात जो विषय होता 2021 साली पहिल्यांदा SRO बिराजदार साहेब पहिल्यांदा SRO मला एका MKCHP बँकेमध्ये अतिशय प्रयत्न करून मी ते SRO 21ला आणि त्यानंतर सातत्याने मी पाठपुरावा केला. फेडरेशनकडे सातत्याने पुरावा करून आत्ता ह्या चालू वर्षात नवीन कायदा झाल्यानंतर SRO आपल्याला द्यायला चालू केली. म्हणजे पूर्वी SRO किंवा हा ज्यांचं पॉवर व्यवस्थित काय की SRO नेमायचा अधिकार त्यांना होते ते नेमतच नव्हते. त्यामुळे तो 2022 पासून जरा थोडे SRO आले आणि काही संस्थेत SROचं काम सुरू झालं.
आता जो एक महत्त्वाचा विषय आता राहिला तो ऑफसेट प्राइसचा आहे. ऑफसेट प्राइसचा विषय आहे कारण तो थर्ड पार्टी करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही आता जे उद्या निवेदन द्यायचं आहे त्यामध्ये मी उल्लेख केला आहे की DDRला किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट कुणाला तरी एकट्याला असा वेगळा नेमा की त्याच्या जिथं रजिस्टर्ड ऑफिस आहे संस्थेचं त्या DDR अधिकार द्या किंवा RCSला द्या, कुणाला तरी अधिकार द्या आणि ती SROचं हे आहे म्हणजे ऑफसेट प्राइस ठरवायचा जो अधिकार आहे महत्त्वाचा. कारण ते 1-2% तर पडतोच तो शेवटी 98% रिकव्हरी होईल पण 1-2% लिलावाला जातेच. त्यावेळेला त्या अधिकाराने RCSला द्या किंवा त्यांना पॉवर डिलीट करून DDRला द्या असं एक आपण त्यात मागणी केली.